आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता काय करायचंय? आता आपल्याला पूजेसाठी महादेवाची पिंडी बनवायची. चल पटकन. मग चल लवकर. ती परात घे बरं इकडे. आजी, मी काय म्हणते, माझ्या हातून चूक झाली आहे, म्हणजे मी उपवास ठेवला नाही, पण तारा नाही ठेवलाय ना, तर मी तिला मदत केली तर चालेल का? ठीक आहे, जा. थँक्यू आजी. बस तू खाली. मी मदत केली तर चालेल का? तू हो, तू पण कर मदत. ये. थँक्यू भाऊजी. श्रेयस, ते कापड दे बरं. हे कापड. हे आणि तू एक काम कर, त्या 2 समया ठेवल्या ना, ते चौरंगाच्या मागे ठेव. तिकडे ठेवायचे आहेत ना? हो, तिथे ठेव. ठीक आहे. आणि या समया या आता लावायच्या आहेत का? नाही, आता नाही लावायचं, आता फक्त ठेव. ठीक आहे. इथे एक ठेवू? हा, आणि इकडे एक ठेव. इकडे. बरोबर आहे. ये आता इकडे, आता पिंड बनवूया. मला वाटतं यातनं पाणी जास्त झालंय, पण आता आपली पिंडी कशी बनेल, काय करू? आता काय नाही, आपल्याकडे दुसरी वाळू आहे ना, ती घाल त्याच्यामध्ये. एवढी बास? भाऊजी, मी काय म्हणते, मला वाटतंय ना त्यात पाणी कमी आहे. एकदा हे पाणी घालून बघा, म्हणजे बरोबर होईल ते. बघा. नाही 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 नाही, तुला काही माहिती नाहीये. तू थांब, तू फक्त बघ. आम्ही करतो. काय आहे हे? ते श्रेयस भाऊजी असताना तुझ्यात विघ्न आणता येणार नाही बुवा. मला नाही वाटत इथे थांबण्यात काही अर्थ आहे आता. झालं. काय करू ग? श्रेयस भाऊजी असताना तर शक्यच नाही काही करणं.
ते तिचा जप चाललाय ना, तिला या गुरु आवाजाचा त्रास होतोय मिक्सरच्या. सो सॉरी, पण हा ज्यूस आहे ना मी ताईसाठीच करत होते. आज तिचा उपवास आहे ना, मग ज्यूस हवा ना तिला प्यायला. सॉरी, मला माहित नव्हतं. तुला वाईट तर नाही वाटलं ना? नाही भाऊजी, अजिबात नाही. एक मिनिट हा, झालाय मी देते. हा झालं? हो झालंय. हा देते, मी तुम्हाला गाळून देते पटकन. आता दे ना लवकर. हो हे काय झालं. थोडी साखर टाकते आणि देते. हा लवकर पटकन. लवकर टाक, लवकर टाक. झालं का? हो हो हे घ्या. थँक्यू. आणि एक मिनिट, हा ज्यूस ताईसाठी आहे हा फक्त, कारण तिचा उपवास आहे ना, मग दुसऱ्या कोणासाठीच नाहीये हा ज्यूस, फक्त तिलाच द्यायचा. ठीक आहे? ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. बाय बाय बाय. थँक्यू. बाय. आता मी बघते तुझा जप आणि तुझी पूजा कशी पूर्ण होते. श्रेयस, काय झालं? झालं काही नाही रे. हे बघ, हे जरा आराध्याला नेऊन दे, देवघरात बसले ना ती. हा जा, ठीक आहे, तिला फुलं लागली तर आणि प्रसाद आहे त्याचा. चालेल. बाय. गडबड गडबड नुसती, श्रेयसची गडबड. कुठे ही पोरगी? पहिला माज आलाय तुम्हा सगळ्यांना. हा हे बघा, आत्ताच सांगतोय, मी सांगतोय तसं ऐका, नाहीतर तुमचं काही खरं नाही. ए राजू, यांच्याकडे लक्ष दे. कोणी इथनं जाता कामा नये. आलोच मी. हॅलो साहेब, बोला. बोला ना, काय बोला ना. हा? अरे पक्या, कालपासून तुझ्या फोनची वाट बघतोय, तुझा काय रिप्लायच नाही. काय झालं त्या जागेचं? झाली ना खाली? काम चालूच आहे साहेब, पण काय एक हलकासा लोचा झालाय. काय? नाही म्हणजे पाड्यातल्या एका मुलीनं सगळ्या पाड्यातल्या लोकांना संघटित केलंय, फार पूर्वीपासूनच. आणि काय बिल्डरच्या लोकांना पण ही पाड्यातली लोक ऐकत नाही. आणि आता मोठा लोचा हा झालाय की ती मुलगी आता इथे नाहीये. आता जोपर्यंत तिची सहमती मिळत नाही ना, तोपर्यंत ही लोक ही जागा, ही जमीन रिकामी करणारच नाही. बरं. हॅलो, याचा अर्थ आतापर्यंत तुम्ही ज्या केल्यात त्या बाताच होत्या नुसत्या. त्या असं क्रिस्प व्हाईट शर्ट, ग्लेअर्स लावून काही होत नसतं मिस्टर प्रकाश. त्याने कोणी ग्रेट होत नाही, काम दिसावं लागतं माणसाचं. आणि आता तुम्ही जी काही कारणं देत होता ना संजयला, की प्लीज आम्हाला देऊ नका. यू आर नॉट वर्किंग फॉर एनी लोकल बिझनेस पर्सन. आम्ही यशोधरा सरनाईक आहोत, वन ऑफ द बिगेस्ट एंटरप्रेन्योर. लक्षात येतंय का तुमच्या? तेव्हा ही कारणं देणं आधी बंद कर. ते कोण काय संघटित करते वगैरे, इट्स नॉट ऑफ माय बिझनेस. तुम्ही आम्हाला शब्द दिलाय ना की ती जमीन रिकामी करून घ्याल म्हणून, दॅट्स इट. ती करा, नाहीतर फेस द कॉन्सिक्वेन्सेस. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं. जर तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर यापुढे मुंबईत काम करू शकणार नाही तुम्ही. सो प्लीज गिव्ह मी रिझल्ट्स. डू यू अंडरस्टँड?
वॉन्ट यू बेटर अंडरस्टैंड. ताई, आता तो पक्या ताराच्या घराच्या बाहेर उभा आहे. त्याला जर कळलं तर की तारा इथे आपल्याकडे म्हणून काय करायचं ताई? मला तो कोणाबद्दल बोलतोय हे आम्हाला माहित नाही असं वाटतं का तुला? बट डोंट वरी, यशोधरा सरनाईकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं. या तारा प्रकरणाचं काय करायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. कळतंय का तुम्हाला? कुठे गेली ती तुमची मुलगी? कधी येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? म्हणूनच सांगतोय, मी जी ऑफर तुम्हाला दिली आहे ना ती स्वीकारा. त्यातच तुमचं भलं आहे. आणि लवकरात लवकर काय तो डिसिजन घ्या. आणि ती तारा मारा कोण आहे ना, तिची परमिशन घ्या लवकर. कारण मी जिच्यासाठी काम करतो ना त्या मॅडम कडे जास्त टाइम नाहीये. म्हणून सांगतोय, लवकरात लवकर हा मॅटर सॉल्व्ह करा, तरच तुमचं भलं आहे. मी दिलेली ऑफर स्वीकारा, नाहीतर परिणामाला सामोरे जा. चल रे. I want the best people on the project, okay? Yeah, keep me posted. आई, श्रेयस कुठे आहे? अगं यशोधरा, काय हे किती काम 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 करत बसशील? जरा आराम कर थोडासा. अगं कसला आराम? गेले काही महिने आम्ही बिझनेसकडे लक्षच दिलं नाहीये. मोठं प्रोजेक्ट आलंय आई, चित्र अख्खं बदलणार आहे आता. सो आय हॅव टू वर्क. या ठीक आहे. हा ज्यूस कोणाचा आहे? अगं तो श्रेयस विसरून गेला. श्रेयस पण ना, हे श्रेयस भाऊजी पण ना त्या ताराच्या पूजेत किती विघ्न आणण्याचा प्रयत्न केला ना तरी माझ्या वाटेतच अडथळे येत आहेत. आता हा ज्यूसचा ग्लास मम्मांच्या हातात आहे म्हणजे त्या जाऊन ताराला जाब विचारणार. माझं सत्य समोर येण्याआधी मला काहीतरी करावं लागणार आहे. आई ज्यूस मध्ये काय? कसली तरी गोळी आहे. कोणी टाकली आहे गोळी याच्यात? तुला काही माहिती आहे का? श्रेयस साठी आहे ना ज्यूस. श्रेयस पीत होता ना. कुठे आहे तो? तो देवघरात आहे तारा बरोबर. तारा, आराध्या, 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 आराध्या. आराध्या, काय आहे? या ज्यूस मध्ये कसली तरी गोळी होती. कसली गोळी टाकलीस? अरे श्रेयस पिणार होता ना ज्यूस. आराध्या, काय प्लॅन आहे तुझा? आराध्या, जस्ट स्पीक अप. नाही 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 मम्मा, हा ज्यूस हे नाही केलाय. हिने केलाय हिच्यासाठी. श्रावणीने? तू हा ज्यूस आराध्यासाठी बनवला होतास? मग यात गोळी कसली होती? काय ग? गोळी घातलेला ज्यूस आराध्याला का देणार होतीस? डू यू इवन रिअलाइज श्रेयस तिकडे होता? चुकून तो प्यायला असता मग? त्याला काही झालं असतं मग? नाही मम्मा, ऍक्च्युली ना माझं डोकं दुखत होतं आणि मला ना गोळी घ्यायला आवडत नाही म्हणून हे असं ज्यूस मध्ये टाकून घेत होते मी. पण कदाचित असं झालं असेल की मी चुकून माझा ग्लास श्रेयस भाऊजींना दिला असणार, असं काहीतरी झालं असेल.
श्रावणी तू झाली पूजा? हो सासूबाई. तुझ्या लक्षात येत आहे का? शाबास आराध्या, तू जप करणं सोडून नाही दिलंस. आणि श्रेयस, आराध्याला बोलायला लागू नये म्हणून तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस. छान छान, दोघांनी मिळून पूजा पूर्ण केली. तो छान छान. आई काय चाललंय तुझं कौतुक? अगं तुझ्या लक्षात येत आहे का? हिचा उपवास आहे म्हणून श्रेयस पण उपाशी आहे. ब्रेकफास्ट नाही केलाय त्याने. अरे बापरे. चल काहीतरी खाऊन घ्या आता. चला. अहो पण सासूबाई माझा उपवास. अगं तू, तुझ्यामुळे आमचा मुलगा उपाशी आहे. श्रेयस तू चल आधी काहीतरी खाऊन घे. पण उपवास. मम्मा, मी आणते यांच्यासाठी जेवण. चला चला. ताई जेवतेस ना? आता कशी जेवत नाही ते बघतेच. श्रेयस जेव बरं. जेव ना प्लीज. जेवावं लागेल तुला. मम्मा ती चिडली आहे आपल्यावर, अजून चिडते. हे घे बरं. पण तू पण तर खाणार नाहीयेस ना. तू नाही तर मी पण नाही. श्रेयस तुला तुला कळतंय का? माझा उपवास आहे. मी जर जेवले तर उपवास मोडेल ना. मग तू तू खा प्लीज. पण म्हणजे तू उपाशीच राहणार ना. तू उपाशी तर मी पण उपाशी. असं समज की माझा पण उपवास आहे. काय चाललंय काय? हा आणि तू ग, व्हॉट इज रॉंग विथ यू? तुझा उपवास तुला जास्त महत्वाचं वाटतंय? त्याला औषधं सुरू आहेत ना. औषधं स्ट्रॉंग आहेत, त्याला त्रास होऊ शकतो उपाशी राहिला तर. एवढं कळत नाही तुला? काय नाटक आहे ती? गुपचूप खा म्हणजे तोही जेवेल. कम ऑन ईट. श्रेयस ती खाणार आहे, तू पण खायचंय. ओके. I said eat. आता काय पहिला घास घ्यायला मुहूर्त काढायचा आहे? ईट.